विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण 5वं प्रकरण पाहतोय, द्वितीयक आर्थिक क्रिया. आणि या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला वेगवेगळे प्रक्रिया उद्योग जे आहेत हे प्रक्रिया उद्योग पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर किंवा उद्योगधंद्याची स्थान निश्चिती जी आहे ते स्थान निश्चिती पाहिलेले आहे. आणि त्यावरून आपल्याला असं दिसून आलं की उद्योग जे आहेत हे उद्योग, काही उद्योग कच्च्या मालाच्या ठिकाणी तर काही उद्योग बाजारपेठेच्या ठिकाणी स्थापन केले जातात. त्याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं म्हणजेच कच्चा माल जो आहे वजनाने कसा आहे त्याच्यावर अवलंबून, त्याचप्रमाणे निर्माण होणाऱ्या पक्का माल जो आहे तो पक्का माल वजनाने कसा आहे त्याच्यावर आधारित हे उद्योग स्थापन होत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच उद्योगाची स्थान निश्चिती जी आहे ती स्थान निश्चिती करताना तो उद्योग कच्च्या मालाच्या ठिकाणी स्थापन करायचा की बाजारपेठेच्या ठिकाणी स्थापन करायचा ते ठरवलं जातं. यानंतर आपल्याला पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग पाहायचा आहे आणि तो आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. आता या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये जर बघितलं तर प्रमुख 3 घटक आहेत आणि ते म्हणजे प्राकृतिक घटक, राजकीय घटक आणि इतर घटक. आणि या प्रत्येक घटकाचे उपघटक असलेले आपल्याला दिसून येतात. याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत या घटकातला पहिला घटक पाहायचा आहे आणि तो म्हणजे प्राकृतिक घटक. यावर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला 8 गुणांचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तो कसा विचारला जातो तर उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा. हा 8 गुणांसाठी देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. आता उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकामध्ये जर बघितलं तर अनेक घटकांचा परिणाम झालेला आहे आणि त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे हवामानाचा. म्हणजेच उद्योगधंद्याच्या स्थापनेवर हवामानाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्या ठिकाणी प्रतिकूल अशा स्वरूपाचं हवामान आहे अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन होऊ शकत नाहीत. आणि जरी अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले तर त्या ठिकाणी ते विकसित होऊ शकत नाही. प्रतिकूल हवामानात जर आपण बघितलं तर अत्यंत उष्ण, दमट, कोरडं किंवा अतिशीत हवामान जे आहे ते अतिशीत हवामान उद्योगधंद्याच्या स्थापनेसाठी प्रतिकूल असतं. अशा ठिकाणी उद्योगांचा विकास होत नाही. याचे जर आपण उदाहरण बघितलं तर आपल्या भारतातील अतिउत्तरेकडचा जो अतिशीत हवामानाचा प्रदेश आहे अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन झालेले नाहीत. त्याचप्रमाणे भारतातल्या वायव्येकडचा जो उष्ण आणि कोरड्या हवामानाचा प्रदेश आहे अशा हवामानामध्ये देखील उद्योगधंदे स्थापन होऊ शकत नाहीत. जरी स्थापन करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्या ठिकाणी विकसित होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे हवामानामध्ये होणारा जो वारंवार बदल आहे हा वारंवार बदल देखील उद्योगधंद्याच्या विकासामध्ये अडथळा आणतो. आणि याविषयी जर आपण बघितलं तर जर एखाद्या ठिकाणी सतत किंवा वारंवार दुष्काळ किंवा अवर्षण जे आहे हे अवर्षणाची परिस्थिती निर्माण होत असेल तर अशा ठिकाणी उद्योगधंदे विकसित होऊ शकत नाहीत. म्हणजेच ज्या ठिकाणी सर्व बाजूनी प्रतिकूल असं हवामान आहे अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात उद्योगांची स्थापना जी आहे ती स्थापना होऊ शकत नाही. याच्या उलट जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी अनुकूल हवामान आहे अशा अनुकूल हवामानाच्या प्रदेशामध्ये उद्योगधंदे जे आहे ते उद्योगधंदे विकसित होऊ शकतात. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर पूर्वी ज्यावेळेस यांत्रिकीकरण झालेलं नव्हतं अशा वेळेस सुती वस्त्रोद्योगामध्ये कृत्रिम धागा जो आहे तो धागा निर्माण करण्यासाठी
त्याला दमट अशा हवामानाची गरज होते आणि असं दमट हवामान जे आहे हे नैसर्गिकरित्या किनारी प्रदेशात असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून कापसाच्या धागा तयार करण्याच्या ज्या गिरण्या आहेत या गिरण्या समुद्रकिनारी स्थापन झालेल्या आहेत. आणि याचं उदाहरण जर बघितलं तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर अनेक सुती वस्त्रोद्योग विकसित झालेले आहेत. कारण का सुती वस्त्रोद्योगासाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते. कोरड्या हवामानामध्ये जर हा उद्योग स्थापन केला तर जो धागा आहे कापसापासून तयार होणारा हा वारंवार तुटला जातो आणि ही नुकसानकारक बाब असलेली आपल्याला दिसून येते. अनेक अडचणी येतात. म्हणून सुती वस्त्रोद्योग जे आहेत ज्या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आहे अशाच ठिकाणी स्थापन केले जातात. आता सध्या जर बघितलं तर वेगवेगळ्या कारखान्यामध्ये किंवा सुती वस्त्रोद्योगामध्ये कृत्रिमरित्या दमट हवामान बंदिस्त खोलीमध्ये निर्माण करणारी यंत्र वापरली जातात. पण असं कृत्रिम हवामान निर्माण करणं जे आहे हे निर्माण करणं आणि त्याचं वापर करणं ही खर्चिक बाब असलेली आपल्याला दिसून येते. तरी देखील सध्या अशा हवामानामध्ये उद्योगधंदे जे आहे ते स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. पण ज्या ठिकाणी नैसर्गिक हवामान अनुकूल आहे अशा ठिकाणी जर उद्योगधंदे स्थापन केले तर त्यापासून फायदा जो आहे तो फायदा होतो आणि उद्योगांचा विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो. असा हा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा हवामान हा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर प्राकृतिक घटकातला दुसरा घटक जर आपण बघितला तर तो आहे कच्च्या मालाची उपलब्धता. आता उद्योगांना लागणारा जर आपण बघितला तर जो कच्चा माल आहे हा कच्चा माल वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला उपलब्ध होतो आणि तो कुठून उपलब्ध होतो तर शेतीतून, खाणकामातून, वनातून किंवा मासेमारी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधून प्राथमिक आर्थिक क्रियेतून उद्योगांना लागणारा कच्चा माल उपलब्ध होतो आणि त्यावर आधारित मग उद्योगाची स्थाननिश्चिती ठरत असलेली आपल्याला दिसून येते. ज्या उद्योगांना लागणारा कच्चा माल जो आहे हा कच्चा माल नाशवंत आहे, अवजड आहे, वजनाने घटणार आहे असे उद्योग जे आहेत ते उद्योग कच्च्या मालाच्या ठिकाणीच स्थापन केले जातात. याचं उदाहरण आपण अगोदर सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की करून पहा म्हटलेलं आहे आणि आपल्याला सोलापूर जिल्ह्याचा नकाशा आणि त्या ठिकाणी साखर उद्योग दाखवलेला आहे की शामराव यांची या ठिकाणी शेती आहे, त्यांनी ऊसतोड केलेली आहे. तर त्यांनी आपला ऊस कुठं पाठवावा तर याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की ऊस जो आहे हा ऊस नाशवंत वजनाने घटणारा कच्चा माल आहे आणि त्यामुळं तो ऊस जवळच्या ठिकाणी स्थापन कारखान्यात पाठवावा. म्हणजेच ऊस कारखाने जे आहे ते ऊस कारखाने कच्च्या मालाच्या ठिकाणीच स्थापन केले जातात. त्याचबरोबर तागाच्या गिरण्या ज्या आहेत त्या तागाच्या गिरण्या देखील शक्यतो कच्च्या मालाच्या ठिकाणीच स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर कच्चा माल जो आहे हा कच्चा माल प्रभाव पाडत असतो. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर महाबळेश्वर किंवा नागपूर या ठिकाणी आपल्याला अनेक फळबागा असलेल्या दिसून येतात आणि हा देखील फळं देखील नाशवंत असा कच्चा माल आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती लवकरात लवकर प्रक्रिया होणे गरजेचे आहे आणि म्हणून फळावर प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत ते उद्योग महाबळेश्वर किंवा नागपूर या ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. कारण अशा नाशवंत मालावर त्वरित प्रक्रिया होणे गरजेचं आहे हे याच्या पाठीमागचं मुख्य असं कारण असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक तिसरा जर बघितला तर तो तिसरा घटक आहे पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा. आता कोणताही उद्योग जर घेतला तर तो उद्योग चालण्यासाठी पाण्याची गरजच असते. मग तो उद्योग लहान आहे का मोठा आहे त्यावरून ते पाणी जे आहे ते पाणी किती लागतं ते ठरलं जातं. पण प्रत्येक उद्योगाला पाण्याची गरज आहे. कारण का तर उद्योगामध्ये वापरली जाणारी जी वेगवेगळी यंत्र आहेत या यंत्रांना थंडावा देण्यासाठी
किंवा तयार केलेली उत्पादनं वितळवण्यासाठी, त्याचप्रमाणे वेगवेगळी यंत्रांच्या धुलाईसाठी भरपूर प्रमाणात पाणी जे आहे ते पाणी आवश्यक असतं. आणि त्यामुळं असे जे उद्योग आहेत, ज्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे, असे उद्योग शक्यतो नद्या किंवा तलाव किंवा कालवे किंवा सरोवरे किंवा समुद्रकिनारी प्रदेशामध्ये स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे उद्योगाला पाणी हा घटक तर महत्त्वाचा आहेच, त्याचबरोबर उद्योगाला वीज किंवा ऊर्जेची देखील गरज आहे. आणि ही ऊर्जा कोळशापासून, खनिज तेलापासून किंवा विजेपासून पुरवली जाते आणि त्यावर तो उद्योग जो आहे तो उद्योग चालवला जातो. यापैकी कोळसा जो आहे हा कोळसा जड आणि अवजड आहे आणि त्यामुळं असे उद्योग जे आहे ते असे उद्योग, ज्या उद्योगामध्ये कोळसा वापरला जातो, असे उद्योग खाणक्षेत्राजवळच स्थापन केले जात असलेले आपल्याला दिसून येतात. याच्या उलट लांब अंतरावरून आपण ताराद्वारे किंवा नळाद्वारे देखील वीज जी आहे किंवा ऊर्जा वाहून आणू शकतो. आणि त्यामुळं अशा ऊर्जेवरती अवलंबून असणारे जे उद्योग आहेत हे उद्योग ऊर्जा स्रोतापासून दूर अंतरावरती देखील स्थापन होत असलेले आपल्याला दिसून येतात. कारण ताराद्वारे किंवा नळाद्वारे ही जी ऊर्जा आहे, ऊर्जा वाहून नेणं एवढं जास्त खर्चिक असत नाही. त्यामुळं हे उद्योग जे आहेत ते कुठेही स्थापन होऊ शकतात. पण काही ऊर्जा उद्योग जर आपण बघितलं तर दगडी कोळशापासून वीज निर्मिती करणारे उद्योग हे दगडी कोळशाच्या खाणीच्या ठिकाणीच स्थापन होतात. म्हणजेच पाणी हा घटकही परिणाम करतो आणि वीज किंवा ऊर्जा हा घटक देखील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करतो. यानंतर पुढचा घटक जर आपण बघितला तर पुढचा घटक आहे तो म्हणजे कामगार. आता कोणताही उद्योगधंदा जर आपण बघितला तर त्या उद्योगांना कमी अधिक प्रमाणात कुशल किंवा अकुशल अशा स्वरूपाच्या मजुरांची गरज असते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर बांधकाम किंवा खाण उद्योग आहे किंवा कापड उद्योग आहे, अशा उद्योगांना अर्धकुशल कामगारांची आवश्यकता असते. तर अन्न प्रक्रिया उद्योग किंवा दागिने बनवण्याचे जे उद्योग आहेत या उद्योगांना कुशल मजुरांची गरज असते. सध्या जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरण होत चाललं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, तरी देखील अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असलेले आपल्याला दिसून येते. आणि असे कुशल अकुशल मुबलक प्रमाणात आणि स्वस्त दरामध्ये मजूर ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे, दाट लोकसंख्येचे प्रदेश आहेत, अशा ठिकाणी कुशल अकुशल मजुरांची उपलब्धता असते. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी असे कामगार उपलब्ध आहेत अशाच ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच दाट लोकवस्तीजवळ किंवा शहराजवळ अनेक उद्योग जे आहेत ते उद्योग स्थापन होतात, कारण त्या उद्योगांना तिथं मोठ्या प्रमाणात कामगार उपलब्ध होऊ शकतात. यानंतर पुढचा परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे वाहतुकीचा. आता वाहतुकीचा जो खर्च आहे आणि वाहतुकीला लागणारा वेळ जो आहे हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी उद्योगाची स्थापना जी आहे ती स्थापना काही महत्त्वाच्या ठिकाणी केली जाते. यामध्ये जड अवजड किंवा नाशवंत कच्चा माल तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च काय होतो, जास्त होतो. आणि म्हणून अवजड कच्चा माल जो आहे हा अवजड कच्चा माल असलेल्या उद्योग जो आहे हा उद्योग कोळशाच्या ठिकाणी किंवा कच्च्या मालाच्या ठिकाणीच स्थापन केलं जातात. याचं जर आपण उदाहरण बघितलं तर कोळशाची वाहतूक जी आहे कोळशाची वाहतूक खर्चिक आहे. या उलट टिकाऊ आणि वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीर आपल्याला जलमार्गाद्वारे नेता येतो. आणि असे उद्योग जे आहेत हे असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य असलेल्या ठिकाणी स्थापन केले जातात. याची उदाहरण जर आपण बघितली
तर अनेक कापड गिरण्या किंवा लाकडाचा लगदा प्रक्रिया करणारे उद्योग हे जलवाहतुकीच्या जवळ स्थापन केले जातात, कारण हा सर्वच्या सर्व प्रकारचा म्हणजे कागदाचा लगदा हा कच्चा माल जो आहे किंवा पक्का माल जो आहे हा वजनाने जड आहे आणि याची वाहतूक जी आहे वाहतूक सर्वात स्वस्त कोणत्या मार्गाने होऊ शकते तर जलमार्गाने होऊ शकते. वाहतुकीचे मार्ग जर आपण बघितले तर वाहतुकीचे मार्ग भूमार्ग, जलमार्ग, त्याचप्रमाणे हवाई मार्ग, नळमार्ग असे अनेक वाहतुकीचे मार्ग आहेत, परंतु सर्वात स्वस्त वाहतूक जर आपण बघितली तर ही जलवाहतूक आहे. कारण का शक्यतो जलमार्ग निर्मितीचा आणि त्याच्या दुरुस्तीचा खर्च येत नाही. त्याचप्रमाणे या जलमार्गाद्वारे मोठा अवजड असा जो माल आहे हा अवजड कच्चा माल किंवा पक्का माल एका बाजारपेठेपासून दुसऱ्या किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आपल्याला नेता येतो आणि म्हणून असे उद्योग जे आहेत ते असे उद्योग जलमार्गाच्या ठिकाणी स्थापन केले जातात. कापड उद्योग देखील जलमार्गाच्या ठिकाणी स्थापन केले जात असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वाहतूक हा घटक जो आहे हा घटक देखील उद्योगधंद्याच्या स्थापनेवरती परिणाम करतो. ज्या ठिकाणी स्वस्त वाहतूक करता येते अशा ठिकाणी अशा मार्गालगत उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे स्थापन केले जातात. यानंतर शेवटचा घटक आहे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा आणि तो म्हणजे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. आता उद्योग जर आपण बघितला तर उद्योगाच्या स्वरूपानुसार त्याला जागा किंवा जमीन लागते. जर लहान उद्योग असेल तर त्याला कमी जागा लागते. जर उद्योग मोठा असेल, अवजड उद्योग असेल तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची आवश्यकता असते. आणि ही जी जमीन आहे उद्योगांना लागणारी ही सपाट आणि मैदानी प्रदेशातली, त्याचप्रमाणे पुरेशी वाहतूक सुविधा असणारी आवश्यक असते. आणि ज्या ठिकाणी सपाट जमीन आहे, भरपूर मुबलक प्रमाणात वाहतुकीच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत, मार्ग आहेत, अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वी जर आपण बघितलं तर शहरी भागामध्ये उद्योगाचं केंद्रीकरण सहज होत व्हायचं, कारण का शहरामधील लोकसंख्या कमी असायची आणि त्यामुळे मुबलक जागा, मोकळी जागा उपलब्ध असायची आणि त्यामुळे त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन व्हायचे. परंतु सध्या जर आपण बघितलं, वर्तमान स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर शहराजवळ जमिनीची मोठी टंचाई जाणवते आणि त्यामुळे सध्या हे उद्योग जे आहेत हे शहरापासून काही अंतरावरती किंवा ग्रामीण भागाकडे स्थलांतरित होत असलेले आपल्याला दिसून येतात. कारण का शहरामध्ये जागेच्या किमती किंवा जमिनीच्या किमती ज्या आहेत, एकतर उपलब्धता कमी असते, त्याचप्रमाणे उपलब्ध जमिनीच्या किमती ह्या खूप जास्त असतात. या उलट ग्रामीण भागामध्ये जमिनीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे आणि जमिनीच्या किमती देखील कमी आहेत आणि म्हणून अनेक उद्योगांचा कल जो आहे हा शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे वाढत असलेला आपल्याला दिसून येतं. याची जर उदाहरणं जर आपण बघितले तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागेची टंचाई जाणवते आणि म्हणून त्या ठिकाणाहून उद्योगधंदे जे आहेत हे पुण्यालगत चाकण या ठिकाणी स्थापन होत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कराडजवळील चिपळूण या ठिकाणी देखील उद्योगधंद्यांना स्थापनेसाठी जागेची मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई भासत आहे आणि म्हणून चिपळूणमधील जे उद्योग आहेत हे उद्योग चिपळूणऐवजी लगतच्या लोटे परशुराम या ठिकाणी स्थापन होताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटकातला जागा किंवा जमिनीची उपलब्धता हा घटक आहे. असे 6 प्राकृतिक घटक उद्योगधंद्याच्या स्थापनेवरती परिणाम करतात. यानंतर पुढचा घटक आर्थिक घटक जो आहे तो आर्थिक घटक आपण नंतर पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.